तुम्ही कधी गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून हा महिनाभर टिकणारा पदार्थ बनवला आहे का? कधीच बनवला नसेल तर एकदा नक्की बनवून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला आवडणारच आहे. शिवाय आपण आषाढ स्पेशल हा पदार्थ बनवतोय. एकदम खुसखुशीत आहे. यासाठी इथे मी एक भांडं गरम करायला ठेवलं आहे. यामध्ये घालायचं आहे 1 वाटी पाणी आणि सारख्याच वाटीने 1 वाटी चिरून घेतलेला गूळ. आता हे गुळाचं पाणी आपल्याला थोडंसं हलकं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ चांगला वितळला जाईल. गूळ किसूनच घ्या, म्हणजे गूळ पटकन वितळतो. मस्त असं मिक्स करून झालंय, गूळ वितळलाय. गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे गुळाचं पाणी थंड करून घ्यायचं आहे. यानंतर इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय. यामध्ये घालायचं आपल्याला गव्हाचं पीठ. तर इथे मी 3 वाटी सारख्याच वाटीनी गव्हाचं पीठ घेते. 2 वाटी घेतलेलं आहे, ही 3री वाटी आहे. कोणतीही मेजरमेंटसाठी एखादी वाटी किंवा कप घेऊ शकता. 3 वाटी गव्हाचं पीठ आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे. यानंतर आपण यामध्ये अजून काही पदार्थ घालणार आहोत. आपण बनवतोय मस्त गव्हाच्या पिठाच्या महिनाभर टिकणाऱ्या खुसखुशीत कापण्या. यासाठी मी इथे घेतलेले आहे 1 चमचा सुंठ पावडर, 1 मोठा चमचा बडीशेपची पावडर, अगदी जरासं चिमूटभर मीठ. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आषाढ म्हटलं म्हणजे तळणीचे पदार्थ येतातच आणि आषाढ म्हटलं तर अशा या गव्हाच्या गुळाच्या कापण्या हमखास घरोघरी बनवल्या जातात. तर सगळं मिक्स करून घेतलं. यानंतर इथे मी 3 चमचे कडकडीत तूप घेतलेलं आहे गरम करून. तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर करू शकता. आता हे मोहन घातल्यानंतर पहिलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, कारण गरम आहे. कडकडीत घालायचं आहे, म्हणजे गुळाच्या आपल्या या गव्हाच्या पिठाच्या कापण्या मस्त खुसखुशीत होतात. यानंतर हाताने हे तूप आहे ते चांगलं या पिठांना चोळून चोळून असं लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित हे बघा, मोहन चांगलं सगळ्या पिठाला लागलं पाहिजे. एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे. मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकीन. मोहन मिक्स करून घेतलाय. मूठ वळून बघायची, मस्त अशी मूठ वळली जाते. याचा अर्थ हे मोहन आपलं एकदम परफेक्ट आहे. आता गुळाचं पाणीसुद्धा एकदम थंड झालेलं आहे. असं हे गाळून घ्यायचं आहे. थोडं थोडं घ्यायचं आहे, एकदम जास्त घ्यायचं नाही, कारण आपल्याला हे पीठ मळताना थोडंसं घट्टच मळायचं आहे. यासाठीच व्यवस्थित अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ पीठ मळायचं नाही, घट्टसं असं पीठ मळायचं आहे. तर जसं लागेल तसं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. मिक्स करून घेतलेलं आहे. मला यामध्ये पाणी थोडंसं कमी वाटतं आहे, तर मी यामध्ये जे उरलेलं पाणी आहे ना गुळाचं, ते सुद्धा घालणार आहे. तर उरलेलं सगळं पाणी मी आता गाळून घालते. हे बघा, आपलं जे प्रमाण होतं ना ते एकदम परफेक्ट प्रमाण होतं. जर तुम्ही या पद्धतीने अशा या कापण्या बनवाल तर तुमच्या कापण्या मस्त अशा खुसखुशीत बनतील आणि चवीला एकदम छान लागतील. गुळाचं पाणी एकदम परफेक्ट घेतलेलं आहे, म्हणजे गुळाचं प्रमाण परफेक्ट आहे, पाण्याचं प्रमाण एकदम व्यवस्थित आहे. शिवाय आपण जी पिठं घेतलेली आहे, गव्हाचं पीठ आणि बेसन, हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून बघा, तुम्हाला आवडतीलच. पीठ चांगलं हे बघा मळून घेतलेलं आहे. असं हे घट्ट पीठ पाहिजे, जास्त पातळ नको. या पद्धतीने असं चांगलं मळून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पीठ आहे ते चांगलं मुरलं जाईल. मी पीठ 15 मिनिटासाठी झाकून ठेवलेलं होतं. बघूया, छान असं मुरलेलं आहे पीठ. आता याच्या सारख्याच आकारामध्ये आपण गोळे करून घेऊया. आधीच गोळे करून ठेवले तर आपल्याला लाटायला सोपे जातात. तर एवढ्या या पिठाचे मी हे 3 गोळे बनवून घेतलेले आहेत. यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि पोळपाटावर थोडंसं असं मळून घ्यायचा व्यवस्थित. पीठ परत एकदा मी चांगलं व्यवस्थित पोळपाटावर मळून घेतलेलं आहे. हे बघा, यानंतर आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर याला सुकं पीठ लावायची अजिबात गरज नाही. पोळपाटाला अजिबात हे चिटकत नाही. या पद्धतीने लहान लाटून घेतल्यानंतर यावर आपल्याला घालायची आहे खसखस. तर अशी खसखस पसरवून घालायची, म्हणजे ती निघत नाही तेलात तळताना. व्यवस्थित असं थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे, दाबून घ्यायचं आहे आणि नंतर ही लाटून घ्यायची आहे चपाती. आता याला उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा ही खसखस या पद्धतीने अशी घालायची आहे. एकदम सुरुवातीला मोठी पोळी लाटून नंतर खसखस घालू नका. आधीच अर्धी अशी लाटल्यानंतर खसखस घालायची आणि त्यानंतर ही पोळी लाटून घ्यायची, म्हणजे चपाती लाटून घ्यायची. आता लाटताना एकदम पातळ करायची नाही. जर तुम्हाला
कुरकुरीत हव्या असतील या कापण्या तर या पातळ चपात्या लाटून घ्यायच्या आणि खुसखुशीत हव्या असतील तर थोड्याशा जाडसरच लाटायच्या. यानंतर इथे पिझ्झा कटरने कापण्याचा शेप द्यायचा आहे. जसे आपण शंकरपाळ्या बनवतो ना त्या पद्धतीने आपल्याला या कापून घ्यायच्या आहेत. तर लहान लहान असे हे पट्ट्या स्ट्रिप्स कापून घेतलेल्या आहेत. यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा अशा या कापून घेऊया. या कापण्या खायला खूप छान लागतात, शिवाय महिनाभर टिकतात, खुसखुशीत बनतात. मी कुरकुरीत नाही करणार आहे, खुसखुशीत बनवणार आहे. एकदम पातळ ही चपाती लाटलेली नाही, थोडीशी जाडसरच ठेवलेली आहे, म्हणजे ती खायला सुद्धा चांगली लागते. थोडीशी मऊसूद आणि थोडीशी खुसखुशीत अशा या कापण्या बनतात. तर हे बघा, मस्त अशा आपल्या या कापण्या लाटून झालेल्या आहेत. दिसायला खूप सुंदर दिसत आहेत पहा. या पद्धतीची अशी ही जाडी ठेवलेली आहे, जास्त पातळ केलेल्या नाहीत, नाहीतर त्या कुरकुरीत होतील. या पद्धतीने बनवले तर वयस्कर मंडळी जरी तुमच्या घरी असतील तर ते देखील आरामात खाऊ शकतील. या कापण्या अशा काढून घेऊया एका ताटामध्ये. एकावर एक ठेवल्या तरीसुद्धा या चिटकत नाही. या पद्धतीने एकत्र बनवून ठेवायच्या आणि नंतर त्या तळून घ्यायच्या. तर हे बघा, या मी लाटून काढून घेतलेल्या आहेत. सगळ्या कापण्या मी आधीच चिरून घेतल्या. आता तळून घेऊया. तर तेल चांगलं गरम करून घ्यायचं. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची, फास्ट ठेवायची नाही. एक कापणी टाकलेली आहे, मस्त असं वर आलं आहे, म्हणजे आपलं हे तेल छान असं तापलेलं आहे. यानंतर यामध्ये कापण्या सोडायच्या आहेत तेलामध्ये. आता तेलात तळताना एकदम जास्तसुद्धा कापण्या घालायच्या नाहीत, नाहीतर तेलाचं टेम्परेचर लो होतं आणि कापण्या व्यवस्थित तळल्या जात नाही. कारण आपण तेल आधीच तापवून घेतलं आहे, त्यानंतर लो टू मीडियम ठेवलेलं आहे. आता या पद्धतीने हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे. हळूहळू या बघा सुटसुटीत होतात. चमच्याने असं मिक्स करून घेते, म्हणजे सगळ्या कापण्यांना एकसारखा रंग येईल, एकदम सोनेरी असा. हे बघा, व्यवस्थित अशा या मिक्स करत राहायचे आहे. गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही, नाहीतर त्या करपतील. कारण आपण यामध्ये गूळ घातलेला आहे आणि या कापण्या काढल्यानंतर तेलातनं सुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि मग याचा रंग एकदम डार्क होतो गुळामुळे. यासाठी जास्त रंग पण आपण याला देणार नाही आहोत. हे बघा, हे परफेक्ट रंग आलेला आहे. याला यापेक्षा जास्त डार्क रंग करायचा नाही. मस्त अशा आपल्या या सोनेरी रंगावर तळलेल्या आहेत. काढून घेऊया. मस्त दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. सगळ्या कापण्या या पद्धतीने अशा या काढून घ्यायच्या. दिसायला खूप छान दिसत आहेत, चवीला खूपच छान लागतात. पहा किती मस्त अशा या कापण्या झाल्यात. काढून घेऊया आणि दुसरी बॅचसुद्धा या पद्धतीने तळून घ्यायची आहे. तेल जर थंड झालं असेल, टेम्परेचर कमी झालं असेल तर आधी तेल गरम करून घ्यायचं. त्यानंतर मीडियम फ्लेमवर दुसऱ्या वेळेला ज्या तळणार ना कापण्या त्या तळून घ्यायच्या. या पद्धतीने असं मिक्स करायचं आहे, म्हणजे एकसारखा कापण्यांना रंग येतो. मस्त अशा यासुद्धा तळून झालेल्या आहेत. काढून घेऊया. खूप छान लागतात मंडळी. तुम्ही कधी अशा बनवल्या नसतील तर एकदा बनवून बघा. मोठेच काय लहानांना सुद्धा आवडतील. सगळ्याच कापण्या मी बनवून घेतलेल्या आहेत. मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत. तुम्हाला दाखवते बघा एक तोडून. हे बघा, थंड झाल्याने की अजून या मस्त खुसखुशीत होतात. शिवाय चवीला खूप छान लागतात. वयस्कर मंडळी देखील या पद्धतीने अशा या कापण्या बनवल्या तर खाऊ शकतात. महिनाभर टिकतात. मुलांना काही खायचं असेल मधल्या वेळेत तर त्यांच्यासाठी तुम्ही अशा या कापण्या बनवून ठेवू शकता आणि आयत्या वेळेला त्यांच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही अशा या कापण्या देऊ शकता. हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत. मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. जसजशा थंड होतील तसतसा त्याचा रंगसुद्धा बदलायला लागतो. म्हणूनच तळताना जास्त डार्क रंग करून तळायच्या नाहीत. तर मंडळी, तुम्हाला आषाढ स्पेशल या गव्हाच्या पिठाच्या गुळाच्या कापण्या कशा वाटल्या रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा. आजची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.